कमिशन खाणे आणि कॉन्ट्रॅक्ट देणे, नवीन टेंडर काढणे याच्या पलीकडे महाराष्ट्र सरकार काही करत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत देखील यांनी असाच काहीतरी घोटाळा केलेला असणार आणि त्यामुळं हा पुतळा आज कोसळला किंवा तिथल्या परिस्थितीला तोंड देऊ शकला नाही, याची जबाबदारी ही या महाराष्ट्र सरकारची आहे। पीडब्ल्यूडीचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील याच्यावर व्हिजिट केली, आता देखील ते होते, आता ते सिंधुदुर्गात गेलेले आहेत। त्यामुळे हे सगळं जे आहे हे आपण सगळे टीम बनून काम करतोय। नॅशनल हायवे असेल, स्टेट हायवे असेल आणि राज्य सरकारच्या ज्या काही अंगीकृत आपल्या संस्था आहेत या सगळ्यांना मी काम दिले। मला याची पूर्ण माहिती नाही, कशी घडली असेल तरी अत्यंत दुर्दैवी घटना आहे। माझी खात्री आहे की आमचे पालकमंत्री हेच पीडब्ल्यूडी खात्याचे मिनिस्टर असल्यामुळे ते सगळ्या प्रकारची चौकशी करतील, पण चौकशी करण्यापेक्षा सुद्धा पुतळा त्वरित उभं करणं हे पहिलं कर्तव्य राहील, कारण आदरणीय पंतप्रधान महोदयांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं होतं आणि छत्रपतींनी बांधलेल्या पहिल्या समुद्री किल्ल्याच्या स्मरणार्थ हा पुतळा उभारण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे एक भावनिक महत्त्व यायला आहे। ते लक्षात घेऊन जे काय तातडीने करायला लागेल आमचं सरकार ते करेल। जे विद्रोहाचे वारं महाराष्ट्रात सुटलंय, जोरात वाहतंय, त्याच्यामुळे आधीच महाराष्ट्रात अस्थिरता आली आहे आणि हा अपशकुन आहे या सरकारला की महाराष्ट्राच्या इतिहासात शिवाजी महाराजांचा लावलेला पुतळा कधीही पडलेला नाही। हा एक निसर्गाने सूचित इशारा दिला आहे पुढे काय होणार आहे याचा, आणि असा कमकुवत पुतळा तुम्ही बसवताच कसा? असे पुतळे जर लावलेले पडायला लागले तर जगात आपली काय काय इज्जत राहील? शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो, शिवाजी महाराजांचा। महाराजांची आमच्या अस्मित असलेला पुतळा दुर्दैवाने आज पडला, परंतु हा पुतळा गेल्या 6 महिन्यापूर्वी घाई गडबडीने मोदींच्या दौऱ्याच्या वेळी बसवला होता। 6 महिने सुरू झाले नाही आणि त्याचवेळी इथल्या स्थानिक नागरिकांची हे होती की हे काम निकृष्ट चालू आहे, परंतु त्यावेळी ते विरोधक आहेत, त्यांना सरकारची दिशातून ते दाबण्यात आलं। ज्या गोष्टी पुतळ्याला भ्रष्टाचाराच्या गोष्टी ज्या पुतळा पडण्यास कारणीभूत आहेत त्यांच्यावर संध्याकाळपर्यंत प्रशासनाने, जिल्हा प्रशासनाने FIR दाखल केली नाही तर शिवसेनेच्या वतीने तीव्र असं आंदोलन संध्याकाळपर्यंत आम्ही त्यांना वेळ दिली आहे। FIR दाखल झाली पाहिजेत आणि ही अस्मिता महाराष्ट्राची, आणि त्यामुळे या पुतळ्यावर जो पण FIR होते तो पण शिवसेना स्वस्त बसणार नाही।